So hello friends, how are you? कसे आहात मित्रांनो? मी श्रीपाद जोशी सर from Joshi classes, PNT Colony, Nasik. Friends, in this part we are going to see about electricity. I will try to explain or I will try to clear your concepts of electricity by showing experiments along with the theory part. मी या भागामध्ये फ्रेंड्स इलेक्ट्रिसिटी बद्दल आपल्याला एक्सप्लेनेशन देणार आहे किंवा काही त्याच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून सांगणार आहे. त्या कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी त्या सोबत थेअरी पार्ट बरोबर काही एक्सपेरिमेंट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सो एव्हरीथिंग अराउंड अस, आपल्या भोवती जेवढ्या गोष्टी आहेत दे आर मेड फ्रॉम द ॲटम्स. ॲटम्स इज अ व्हेरी टायनी पार्टिकल. ॲटम वी कॅनॉट सी विथ अवर नेकेड आय. Atom is further divided into 3 sub particles, and those particles are proton, neutron and electron. Out of that, proton and neutron are situated at the center of the atom, that is in the nucleus of the atom. Proton has the positive charge, neutron has no charge. Electrons are there. Electrons are revolving around the nucleus with a great speed, and electron has the negative charge. Electrons are in the specific orbits or in the shells. Our human body also uses the electricity in sending the messages or electric signals or electrical impulses from brain to the different parts of the body through the internal wiring, that is nerves. So आपलं शरीर जे आहे त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी जी आहे त्याचा वापर जो आहे तो केला जातो. तर ज्या वेळेला ब्रेन, ज्या वेळेला इलेक्ट्रिकल सिग्नल्स किंवा इम्पल्सेस शरीराच्या इतर भागांना पुरवलं जातं त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी जी आहे त्याचा वापर केला जातो थ्रू द आवर इंटरनल वायरिंग. शरीरामध्ये जे ते नर्व्ज म्हणजे चेता जे आहे त्या आहेत आणि त्या वायरिंगद्वारे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस पाठवले जातात. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी इज द फॉर्म ऑफ द एनर्जी. इलेक्ट्रिसिटी जे आहे ते एक रूप आहे. कशाचं? तर फॉर्म ऑफ द एनर्जी, ऊर्जेचं एक रूप आहे. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? तर इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिसिटी. सो कंटिन्युअस फ्लो of these free electrons through the conductor of a circuit is called as the current. मग करंट म्हणजे काय? तर कंटिन्युअस फ्लो ह्या इलेक्ट्रॉनचा जो आहे, जो कंडक्टर आहे त्याच्यामधून इलेक्ट्रॉनचा कंटिन्युअस फ्लो जो आहे तो सुरू राहतो आणि त्याला इलेक्ट्रिसिटी असं किंवा करंट असं म्हटलं जातं. The force which motivates the electron to flow in the circuit is called as the voltage or electromotive force. मग जो फोर्स हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कंडक्टिंग वायर मधून फ्लो करण्यासाठी मोटिवेट करतात, प्रोत्साहन देतात, त्याला व्होल्टेज असं म्हटलं जातं. व्होल्टेज आणि करंट हे दोन्ही शब्द आपण अनेक वेळेला ऐकतो. सो व्होल्टेज म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रिकल कंडक्टर मधून फ्लो होण्यासाठी जो फोर्स लावला जातो दॅट इज कॉल्ड एज द व्होल्टेज. व्होल्टेज इज ऑल्सो कॉल्ड एज द पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टेज इज द स्पेसिफिक मेजर ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी जी आहे त्याचं मापन, एक विशिष्ट मापन म्हणजेच जे आहे ते व्होल्टेज असं म्हटलं जातं. We are referring or sometimes we are saying that this much amount of the voltage is available in the circuit. मग एखाद्या सर्किट मध्ये एवढं व्होल्टेज जे आहे ते अवेलेबल आहे म्हणजे काय? तर दॅट मच पोटेन्शियल एनर्जी इज एक्झिस्ट टू फ्लो द इलेक्ट्रॉन्स इन द सर्किट फ्रॉम पर्टिक्युलर पॉइंट इन द सर्किट टू द अनदर पॉइंट इन द सर्किट. मग आपण ज्या वेळेला म्हणतो साधारणतः भारतामध्ये 220 व्होल्टेज जे आहे ते घरामध्ये अप्लाय केलं जातं. मग 220 व्होल्ट म्हणजे काय? तर तेवढी पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती वापरली जाते
इलेक्ट्रॉन जे आहेत ते मोटिवेट किंवा फ्लो, इलेक्ट्रॉनचा प्रवाह जो आहे तो सतत त्या ठिकाणी एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत येण्यासाठी जी एनर्जी वापरली जाते त्याला व्होल्टेज असं म्हटलं जातं. So friends, free electrons tend to move through the conductor with some opposition or friction, and that opposition or friction is called as the resistance. So friends, काय होतं की this is the conducting wire. ही जी आहे ही conducting wire आहे which is made from the copper. ही copper पासून जी आहे ती बनवलेली आहे. All metals are the good conductors of electricity. सगळे जे मेटल्स आहेत ते सुवाहक आहेत इलेक्ट्रिसिटीचे. मग ह्याच्यामध्ये जे आहे मेटल जे आहेत ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय की त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जे आहे ते फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. 1, 2 or 3 फ्री इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये आहेत. सो हे फ्री इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते निगेटिव्ह चार्ज जो आहे तो कॅरी करतात सर्किटमध्ये आणि त्याला आपण जे आहे ते करंट म्हटलं जातं. तर आता याच्यामध्ये जे आहे ते फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, परंतु याच्या ज्या वेळेला दोन्ही टोकाला आपण पोटेन्शियल डिफरन्स ज्या वेळेला किंवा व्होल्टेज अप्लाय करू त्यावेळेला फ्री इलेक्ट्रॉन जे आहेत ते एका विशिष्ट डिरेक्शन मधून फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल जे आहे ते सर्किट मधून फ्लो होणार आहे आणि करंट जे आहे ते प्रोड्यूस करणार आहे. परंतु हे ज्या वेळेला फ्री इलेक्ट्रॉन्स, वेन दिस फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्हिंग इन द सर्किट they collide with each other as well as they collide with the atoms and the ions which are lying along the path of that electrons. मग हे इलेक्ट्रॉन ज्या वेळेला त्याच्या मार्गामध्ये जे ऍटम्स येतील, आयन्स येतील त्यांच्याबरोबर ते कोलाइड होणार आहे. कोलाइड होणार म्हणजे टक्कर होणार आहे. मग ज्या वेळेला त्यांच्याबरोबर त्यांचं कोलिजन होणार आहे त्यामुळे त्यांची जी काही मोशन आहे, गती जी आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होणार आहे, त्याला अपोजिशन जे आहे ते निर्माण होणार आहे. अँड दिस अपोजिशन इज कॉल्ड एज द रेझिस्टन्स आणि त्याला जे आहे ते रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. मग ज्या वेळेला एखाद्या सर्किटमध्ये किती प्रमाणामध्ये करंट जो आहे तो अवेलेबल आहे, द अमाऊंट ऑफ द करंट अवेलेबल इन द सर्किट इज डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ द व्होल्टेज अवेलेबल इन द सर्किट टू फ्लो द इलेक्ट्रॉन्स. अँड सेकंड वन थिंग, the current is depend upon the resistance. So how much opposition is present or available in that circuit, that is resistance. So current is depend upon the two factors, mainly the voltage and the resistance. So right now three most basic or important quantities are current, potential difference or voltage and resistance. Potential difference or voltage is measured in the volt or its unit is the volt. Current is measured in the ampere and resistance is measured in ohm. Then friends, these electrons carries the negative charge or these electrons carries the charge and charge is measured in the coulomb. But charge जो आहे तो coulomb मध्ये मोजला जातो. So the relationship between the current and potential difference is obtained by one law which is stated by the German scientist George Ohm. He states that at the constant temperature, current is depend or current is directly proportional to the voltage. म्हणजेच काय, तर ज्या सर्किटमध्ये करंट फ्लो होतो तो फ्लो जो आहे तो जितकं जास्त आपण व्होल्टेज अप्लाय करणार आहोत तेवढं जास्त जे आहे ते करंट त्या ठिकाणी प्रोड्यूस होणार आहे. सो दिस इज द Ohm's law. So friends, we have seen that Ohm's law, current is directly proportional to the voltage or the potential difference. So I is equal to kV, where K is the proportionality constant. I into 1 upon K is equal to V, where 1 upon K is equal to R.
IR is equal to V, where I is the resistance. So R is equal to V upon I, or V is equal to voltage is equal to I into R, resistance is equal to V upon I, and I is equal to V upon R. These are the three formulas of this Ohm's law. So friends, this resistance is depend upon the length of the conductor. So resistance is directly proportional to the length of the conductor. Resistance is inversely proportional to the area of the cross section of the conductor, and resistance is depend upon the material of the conductor. So R is directly proportional to the length, R is inversely proportional of the area of the cross section. So R is proportional to the L upon A. So resistance is equal to rho L upon A, where rho is proportionality constant, and that proportionality constant is called as the resistivity. So now we will find out the unit of this resistivity. So first of all, we will find out the formula for the resistivity. Rho is equal to R into A upon L. Now we are going to find out the unit of this resistivity. Rho is equal to the unit of resistance is ohm, unit of area is meter square, and unit of the length is meter. So rho is equal to ohm meter, which is the unit of this resistivity. Resistivity is the special characteristics of the material, and resistivity varies from material to material. So friends, now I am explaining you the symbols for the component of an electric current and their uses. So this is the first symbol. This is the symbol of the electric cell. Then this is the symbol of the battery. When the collection of the number of the cells are joined or connected with each other, this is called as the battery. This is a open key or the plug or the switch. This is the close key or the switch. Then this is the connecting wire. This is the crossing wire. This is the bulb or the light bulb. Then resistance is there. Then this is the variable resistance. This is ammeter. This is voltmeter. So these are the signs of the electric circuit. So friends, this is the simple electric circuit. We will begin with this simple experiment, and here this is the battery, connecting wires, and the bulb is there. So friends, this is a battery. It is the positive terminal of the battery. This is the negative terminal of the battery. We are going to connect with the terminals of the two terminals of the bulb. So this is the negative terminal of the battery, and this is the positive terminal of the battery. We will see that this light glows. So friends, this light glows. हा जो बल्ब जो आहे तो ह्या ठिकाणी लागतो. Again I will explain. This is the battery. Positive and the negative terminal of the battery is connected to the two terminals of the bulb, and this is the simple experiment. This is the simple circuit where the two terminals of the battery are connected to the two terminals of the bulb, and now this bulb glows. This bulb glows. Why this bulb glows? Because the dry cell moves the stationary negative charge in the wire
by applying the electromotive force, that is EMF, to the electrons. मग हा बल्ब का बरं लागतो ह्या ठिकाणी? त्याचं कारण असं आहे की हा जो ड्राय सेल आहे, हा ड्राय सेल ही जे स्टेशनरी निगेटिव्ह चार्ज जो आहे तो मूव्ह करण्यासाठी या ठिकाणी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो आहे तो इलेक्ट्रॉन्स वरती लावतो. अँड दिस निगेटिव्ह चार्ज पासेस थ्रू द फिलामेंट ऑफ द बल्ब अँड बल्ब ग्लोज. आणि तो निगेटिव्ह चार्ज जो आहे तो बल्बचं जे फिलामेंट आहे त्याच्यामधून पास होतो आणि बल्ब जो आहे तो त्या ठिकाणी लागतो. दीज चार्जेस इन द मोशन प्रोड्यूस द इलेक्ट्रिक करंट. आणि हा चार्ज ज्या वेळेला ह्या कंडक्टिंग वायर मधून वाहतो, निगेटिव्ह चार्ज जो आहे तो वाहतो, त्यावेळेला सर्किटमध्ये जे आहे ते करंट तयार होतो. ह्या ड्राय सेल सारखेच आणखीन काही सेल्स आहेत ज्याच्यामध्ये सिंपल सेल, लेकलॅन्श सेल आहे, त्याच्यामध्ये बटन सेल आहे, कॅडमियम निकेल सेल जो आहे तो अवेलेबल आहे. बटन सेल्स मोस्टली कॅल्क्युलेटर्समध्ये, टॉईजमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी वापरले जातात.